श्री सद्गुरु लीलामृत अध्याय पहिला समास चौथा. श्री सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराजाय नमः. भाविक जना सुविचार न सुचे इह आणि पर, म्हणून सद्गुरु अवतार ईशेच्छेने लाधला. महाराष्ट्री मानदेशी परमपवित्र ब्राह्मण वंशी अवतरले पुण्यराशी सद्गुरु राय. माता पितया आनंद झाला, अंतरनिष्ठांनी ओळखिला. कार्यकर्ता पुरुष भला हनुमंत अंश. बालपणी क्रीडा ज्याची, देवतार्चन पूजेची. आवडी वृद्ध सेवेची सकला प्रिय. उपजत ज्ञान ज्या लाधले, त्यासी जन व्यवहारे शिको घातले. लोकाचारे वर्तले पाहिजेच की, करती मोजी विवाहादिक. माता पिता पुरविती कौतुक, म्हणती प्रपंच भार चोख. वाहील सुपुत्र आमुचा, लोकाचारे वर्तविती. क्षुद्र प्रवृत्तीसी लाविती. सांभाळी आपुली वृत्ती, उपदेशिती पुत्र स्नेहे. महत्कार्य आणोनी चित्ती, जनासारखे वागती. सूक्ष्म दृष्टी न्याहाळती स्थिती सर्व. कळवळा उपजला पोटी, अज्ञाने जना हानी मोठी. उत्तम देह पावोनी शेवटी, अधोगती चालले. कर्महीन भक्तिहीन श्रद्धाहीन विवेकहीन. आर्जवे निर्वाह करोन राहती निरुपाय. सन्मार्गी लावावे यासी करुणा उपजली मानसी. कार्यारंभी भगवंतासी आपुलेसे करावे. भगवत कृपे वाचोन काही, केवळ प्रयत्ने सिद्धी नाही. समर्थे दासबोधी पाही कथिले असे. धरिला मनुजावतार, तैसाची आचार विचार. साधनी जिजविले शरीर, साधक वृत्ती. फावया आत्मज्ञान, सद्गुरुसी निघाले शरण. सेवा केली अति गहन, गुरुकृपा संपादिली. केली बहुत साधने, तोडली सकळ बंधने. श्रीरामाचे दर्शने धन्य झाले. सद्गुरु बोलती भजन, दुर्धर कली बाढला गहन. जीव अज्ञानी मतिहीन, रामभजनी लावावे. लोकसंग्रह करावा, प्रपंच थोर वाढवावा. अडला भुलला बोधावा, युक्ती प्रयुक्ती. नाना प्रापंचिक व्यवसाय, पुरवोणी दावी भजन सोय. बुडत्यासी तरणोपाय, सुचवीत जावे. आज्ञावंदोनी श्री गुरुसेवा केली पुरी. निघाला भक्त कैवारी, जगदुद्धारा कारणे. सिद्धपणे विचरती भूमंडळी नाना तीर्थी. सूक्ष्मदृष्टी अवलोकिती स्थिती सर्व. जागोजागी स्थापिले मठ, भजनी लाविले भाविक खट. सुलभोपाये दाविली वाट परमार्थाची. प्रपंच करुणी अलिप्त, अध्यात्म ज्ञाने समाधान देत. तापत्रयातून काढीत असंख्य नर. ज्याचा ऐसा अधिकार, तैसे साधन लहान थोर. दावोणी भवसिंधू पार पावविती. शांती जयाची आगळी, कल्पातीही डळमळी. स्वानंद स्थिती जी निराळी, न होई कदापि. भक्त कामना पुरविती, देह दुःखे दूर करती. भूतपिशाचे नेनो किती, उद्धरली दर्शन मात्रे. असंख्य धेनू पाळल्या, कसायापासून सोडविल्या. तैशा कित्येकासी त्या दिधल्या, पाळावया कारणे. नित्य होतसे अन्नदान, तृप्त होती असंख्य जन. अन्नपूर्णा स्वये येवोन, अन्नपूर्ती करतसे. नास्तिकांचे समाधान, साक्षात्कारे करती पूर्ण. भक्तिपंथा लावोनी जान, दुष्टपातकी उद्धरिले. सकला ठाई समदृष्टी, आप पर भावनये पोटी. दर्शने चरणी पडे मिठी, पूज्य भाव प्राप्त होय. क्षणेक घडता संगती, आनंद न समाये चित्ती. नयनी अश्रुपूर लोटती, गुरु चरण क्षालना. शिष्य संप्रदाय वाढला, सत्शिष्यास स्वाधिकार दिला. रामनामाचा गजर केला भूमंडळी. नास्तिका लाविले सुवाटे, ज्ञानियांचे मोडले ताठे. अज्ञानिया भक्तिपेठे, नेओनी बैसविले. स्वये बहुत तारिले, शिष्यांकरवीही उद्धरिले. राम मंदिरा स्थापिले जागोजागी. सर्वत्रासी आज्ञा एक, राम नाम घ्या निशंक. सुख लाभेल ब्रह्मादिक, वांछिती जे. ऐसे बहुत कार्य केले, तव देहा क्षीणत्व आले. स्वस्वरूपी मिणले पंचकोश सांडोणी. वद्य दशमी मार्गशीर्षास, समाधीचा पुण्य दिवस. येथे जे दर्शनास सद्गुरु धामी, तयास
समाधान होय चित्ती, सेवा करता सायुज्य प्राप्ती, वारी करिता कामना पूर्ती. भाविकांच्या ऐसे अगाध चरित्र, श्रवणे होई जे पवित्र. पूर्व पुण्य असेल सूत्र, तरी आवडी श्रवणाची. श्रवण करावे एक चित्ते, अर्थे विवरावे तयाते. तोडोनिया बंधनाते, सिद्धा चाली चालवावे. तव श्रोती केला प्रश्न, संकल्प स्वल्प संकेते दाविली खूण. तेने तृप्त न होती श्रवण, विशद करावे. कोण देश कोण धाम, कोणे कुळी घेतला जन्म. गुरुलीला पावन परम, सविस्तर सांगावी. गुरु परंपरा विस्तार, कैसा केला जगदुद्धार. भक्त कोण थोर थोर, गुरुकृपा पावले. कैसे साधन कैसे भजन, दुःखमुक्त झाले कोण. कैसे केले अन्नदान कथन करावे. मंदिरे स्थापिली किती, गोरक्षणाची कैशी स्थिती. कैसी अवतार समाप्ती, स्पष्टोक्ती सांगावी. वक्ता बोले जी वचन, गुरुलीला परम गहन. मी तव असे अज्ञान वर्णू न शके. परिकृपा केलिया गुरुनाथे, असाध्य ते साध्य होते. वंदू चरण एक चित्ते, श्री सद्गुरूंचे. कृपा प्रसाद वोळेल जरी, पुढील अध्यायी सविस्तारी. अंतरी रोखोणी विवरी, सद्गुरु स्वामी. इति श्री सद्गुरु लीलामृत श्रवणी स्वानंद सोहळा. पुरविती रामदासांचिया लळा, कृपा कटाक्षे. इति श्री सद्गुरु लीलामृते प्रथमाध्यायांतर्गत चतुर्थ समास. श्री सद्गुरु चरणार्पणमस्तु. इति प्रथमोध्याय संपूर्ण.